आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या ठिकाणी या केसनरची जी दुरावस्था झाली होती त्याची पाहणी करायला आले होते। सर्वप्रथम या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। इतकी वाईट अवस्था या केसनर रोडची झालेली आहे। साधारण या केसनर रोडला वाघोलीचे 50,000 नागरिक राहतात। पुढे अजून 6, 7, 8 गावं त्या ठिकाणी आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं लक्ष या सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचं नाहीये। आज त्यांची आम्ही गाडी अडवली आणि त्यांची गाडी अडवून त्या ठिकाणी गाडीच्या समोर आम्ही हे खड्डे बुजवण्याचं काम नगरसेवक शांताराम बापू कटके असेल, मी असेल आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेलं आहे। या सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे। त्यांनी जर उपाययोजना केल्या नाही तर पुढच्या 2 दिवसामध्ये त्यांच्या कार्यालयात जाऊन मोठं जन आंदोलन केलं जाईल, याची त्यांनी नोंद घ्यावी। वाघोली केसनर रोड अतिशय निकृष्ट दर्जाचा बनवलेला आहे, त्या बाबतीत काय सांगाल? ज्या वेळेस या ठिकाणी केसनर रोड करण्यासाठी आम्ही आंदोलन वारंवार केलं, त्यानंतर राज्य शासनाने त्या ठिकाणी 2.5 कोटीचा निधी मंजूर केला, परंतु काम करत असताना ठेकेदारीने अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलं। त्या अंदाजपत्रकानुसार काम केलेलं नाहीये। मटेरियल एकदम हलक्या दर्जाचं मटेरियल वापरले, त्यामुळे 2 महिने त्या रस्त्याची अवस्था दुरावस्था झालेली आहे आणि आता सुद्धा साईड पट्ट्या वाढवायचं काम चालू आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। म्हणजे रस्त्याचं काम मटेरियल चांगलं वापरलं जात नाहीये, काम चांगलं होत नाहीये, पण हे डोळं झाकून हाताची गाडी तोंडाचा बोट या ठिकाणी अधिकाऱ्यांची घेण्याची भूमिका आहे।